आप देख रहे हैं पब्लिक मुद्दा। परिषद बुलाई है, किस विषय पे बुलाई है, क्या कहेंगे सर? आपल्या ठाणा आयुक्त माननीय पोलीस आयुक्त आशुतोषजी डोंगरे सर यांचा जो संकल्प आहे की आपला ठाणा जे आहे ते नशामुक्त करायचं आहे, त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शोध पथकाच्या दोन्ही टीम एपीआय तेजस सावंत साहेब आणि एपीआय माने साहेब यांनी दोन वेगवेगळ्या एनडीपीएसच्या कारवाई केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक कारवाई अशी आहे की 28/7/25 रोजी खर्डे रोड येथे इरफान गुलाम रसूल मुलतानी हा मुंब्र्याचाच राहणार आहे. तो 1 किलो हायब्रिड गांजा घेऊन विक्रीला आलेला होता, तर त्याच्यावर रेड केलेली आहे आणि असा 25 लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांनी तो तपासाअंती त्याने तो मुद्देमाल जो आहे तो आरिफ अबू बकर तयार राहणार पलावा कल्याण याच्याकडनं घेतलेला होता असं निष्पन्न झालेलं आहे. आणि दुसऱ्या कारवाईमध्ये एपीआय माने साहेब जे आहेत त्यांनी कळवा येथील हिस्ट्री सीटर आहे सोनू उर्फ सोनू, त्याचं नाव आहे मोहम्मद नसीम खान, राहणार गणेश अपार्टमेंट मुंब्रा, याच्याकडनं 274 ग्रॅमचा एमडी ज्याची किंमत साधारण 8 लाख होती. अशा 2 कारवाई झालेल्या आहेत आणि 2 चांगल्या कारवाई झालेल्या आहेत. सर, आरोपी को कितने दिन का रिमांड मिला है? जो तेजस सावंत साहब ने जो हाइब्रिड गांजा का जो आरोपी पकड़ा है उसका आज तक है और ये पहले की केस है. सर, ये हाइब्रिड गांजा ये लोग ने लाए कहाँ से और बेचने कहाँ जा रहे हैं? कल्याण से लाया था और यहाँ पे बेचने को लाया था मुंब्रा में। हाँ. सर, ये आरोपियों का कोई क्रिमिनल बैकग्राउंड, हिस्ट्री शीटर या ऐसा कुछ? ये जो सोनू जो है मोहम्मद नसीम खान ये हिस्ट्री सीटर है कलवा का, मगर ये जो हाइब्रिड गांजा वाला इरफान गुलाम रसूल मुल्तानी और आरिफ अबू बकर, इनका कोई हिस्ट्री नहीं है क्राइम का. सर, सूत्र अनुसार ये लोगों का कुछ धारावी से भी नेक्सस है, धारावी से ये लोग मुंब्रा आए थे. उसकी तहकीकात चालू है. सर,